नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, प्रजेतून निर्माण झालेली सत्ता आणि सत्तेतून निर्माण झालेला प्रजासत्ताक देश किंवा राज्य आणि या राज्यातील शेतकरी या संबंधित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, संविधानाने सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयांना दिला आहे. म्हणजेच संविधानाने दिलेला जीविताचा अधिकार म्हणजेच प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा अधिकार सर्वांना आहे असा अर्थ माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील लावल्याचं आपल्याला दिसून येते. याचा अर्थ स्पष्ट आहे शेतकरी मित्रांनो, की सर्वांना सन्मानाने जगता यावं यासाठी एक व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे आणि ते सर्वांसाठी कार्य करत असते. पण शेतकऱ्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आजच्या घडीची एकूण शेतकऱ्याची जी अवस्था आहे ती एकदम कष्टप्रद आहे, दुःखदायक आहे आणि वाढत्या शेतकरी आत्महत्येनं ते आणखीन चिंताजनक आहे. एकूणच काय की शेती उत्पादक शेतकरी आहे, उत्पादन घेतो पण त्याला त्या उत्पादनाचा दर ठरवण्याचा अधिकार मात्र मिळत नाही. यासंबंधीची जर माहिती आपण पाहतो म्हटलं तर एक बटाटा उत्पादक शेतकरी जर आपण पकडला तर बटाटा उत्पादक शेतकरी बटाट्याची किंमत ठरवू शकत नाही, पण त्या बटाट्यापासून जी चिप्स बनते कंपनी मात्र त्या चिपच्या पॉकेटची किंमत ठरवू शकते. तसंच कापूस उत्पादक शेतकऱ्याचं आहे. कापूस उत्पादक शेतकरी कापसाचा भाव ठरवू शकत नाही, पण कापसापासून कापड बनवणाऱ्या कंपन्या मात्र कापड महागाने विकूनसुद्धा त्यांचा तो भाव किंवा दर ठरवू शकतात. त्या आणखी एक म्हणलं तर यामध्ये सोयाबीन असेल, हरभरा असेल, तूर असेल इत्यादी पिकासंबंधी हाच नियम लागू होतो आणि शेतकऱ्यांना एकूणच आपल्या मालाचा भाव मात्र ठरवण्याचा अधिकार नाही. तो रात्रभर विंचू काट्याची पर्वा न करता पाणी भरलेल्या शेतमालात तो काम करतो आणि अतिशय मेहनतीने कष्ट करून पिकवलेला माल जो आहे, शेतमाल आहे, त्याला मात्र मार्केटमध्ये भाव मिळत नाही आणि एकूणच शेतकऱ्याच्या जीवनमानावर त्यांचा परिणाम होतो. मग जे काही सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला जो संविधानाने दिलेला आहे ते मात्र शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही किंवा पोचवल्या जात नाही. तर यासाठी बघा शेतकरी मित्रांनो, आपला एकूणच देश कृषीप्रधान देश आहे आणि जवळपास 60 ते 70% प्रजा शेतीवर अवलंबून आहे. पण शेतकऱ्याचा हिताचा विचाराचं धोरण राज्य सरकार राबवत ना केंद्र सरकार राबवत. म्हणजे एकूणच जी काही प्रजेची सत्ता राज्यामध्ये देशामध्ये आहे, पण त्या प्रजाच्या सत्तेचा आनंद शेतकऱ्याला मात्र घेता येत नाही.